नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला पण असा गावरान फक्कड बेत खायचा असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही बघा। तर इथे बघा मी बाजरीचं पीठ दळून आणलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे। तर मीठ टाकल्यावरती बाजरीची भाकरी खूप छान लागते, त्यामुळे थोडंसं चवीपुरतं मीठ या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे थोडं थोडं पाणी टाकून मी इथे ताटामध्ये थोडंसं मळून घेतलेलं आहे आणि नंतर ज्यावरती मला ह्या भाकरी थापायच्या आहेत त्या ओट्यावरती मी चांगलं असं पीठ मळून घेतलेलं आहे। नंतर थोडंसं कोरडं पीठ इथे टाकून घेतलेलं आहे आणि थोडासा गोळा घेऊन हातावरच थोडासा मोठा पांगवून घेतलेला आहे आणि जास्तीचं पीठ मी काढून ठेवलेलं आहे आणि ते मस्त पातळ अशी भाकरी थापून घेतलेली आहे। तुमच्याकडे जाड पातळ जशी आवडते तशी भाकरी तुम्ही करून घ्या आणि तवा चांगला कडकडीत तापून घ्या आणि त्यावरती ही भाकरी टाकून घ्या। त्यानंतर लगेचच पाणी लावून घ्यायचंय भाकरीला आणि खालून तोपर्यंत भाकरी छान भाजली जाते। उलथण्याच्या साह्याने छान हिला पलटी करून घ्यायचंय आणि आलटी पलटी करून चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचंय। तर इथे बघा ही मी पहिली भाकरी जी केली आहे ती जाळीवर तुम्हाला भाजून दाखवते आहे, पण जाळीवरती एवढी विशेष फुगलेली नाहीये, फुगली आहे पण म्हणजे खूप अशी टम्म अशी फुगलेली नाही। त्यामुळे बघा इथे दुसरी भाकरी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे आणि ती तुम्हाला मी गॅसवर भाजून दाखवणार आहे। तर बरेच जण म्हणतात गॅसवर भाकरी भाजू नये, चांगलं नसतं, तर त्यामुळे मी जाळीवरती पहिली भाकरी भाजली पण ती विशेष फुगलीच नाही आणि गॅसवर बघा कशी छान टम्म फुगलेली आहे भाकरी। तर अशा पद्धतीने बघा तुम्हीच सांगा आता जाळीवर चांगली भाजली जाते की गॅसवर डायरेक्ट टाकून चांगली भाजली जाते। तर अशा पद्धतीने बघा मी सगळ्या भाकरी करून घेतलेल्या आहेत आणि इथे मस्त छान ताट वाढून घेतलेलं आहे, पण त्याआधी इथे मस्त असा ठेचा करून घेणार आहे। तर एका मुलाला मस्त ठेचा भाकरीचा म्हणजे ठेचा भाकरी खाण्याची इच्छा झाली होती आणि दुसऱ्याला गुळतूप भाकरी खायची होती। तर मग सर्वांसाठीच बाजरीच्या भाकरी केल्या आणि ते गावरान मिरच्यांचा ठेचा बनवून घेतलेला होता, त्यामध्ये लसण टाकून घेतला, जिरे आणि मीठ टाकून घेतलं आणि ते देखील या तव्यावर चांगलं भाजून घेतलं। तर कोथिंबीर आज नव्हती, तुमच्याकडे असल्यास नक्की कोथिंबीर इथे घाला, त्यामुळे ठेचा चांगला लागतो। तर मिरच्या थोड्याशा गार झाल्या की इथे मी आबडधोबड कुटून घेतलेले आहेत आणि इथे ठेचा तयार झालेला आहे। तर इथे भाकरी सुद्धा तुम्हाला मी मोडून दाखवते आणि इथे बघा पापुद्रा कसा छान वेगळा झालेला आहे। तर अशा पद्धतीने बघा ताट वाढून घेतलंय, ठेचा भाकरी, फोडलेला कांदा आणि कच्चे शेंगदाणे आणि दुसऱ्या मुलाला बघा इथे भाकरी कुस करून त्यावर गूळ टाकून दिलेला आहे आणि यावर भरपूर सारं साजूक तूप टाकून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित इथे कालवून दिलेलं आहे। तुम्ही अशा पद्धतीने मिक्सरमध्ये काढून याचे छान लाडू देखील बनवून ठेवू शकतात, ते तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकतात आणि छोट्या भुकेसाठी सुद्धा खायला देऊ शकतात। तर अशा पद्धतीने तुम्ही देखील करून बघा। थँक्यू, धन्यवाद।